एजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7. ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नाम फाउंडेशनच्या वतीने आष्टी तालुक्यातील मसोबाची वाडी येथे पाणी शुद्धीकरण वॉटर फिल्टर यंत्रणा बसवण्यात आली। या उपक्रमामुळे गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे। शनिवार दिनांक 30 मे रोजी झालेल्या या उपक्रमानिमित्त ग्रामस्थांनी नाम फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या प्रतिनिधींचा सत्कार केला। यावेळी गावचे सरपंच अशोक शेकडे, उपसरपंच अशोकदादा शेकडे, युवा नेते शिवादादा शेकडे, अरविंद चव्हाण, शिवदास शेकडे तसेच उंदरखेल गावचे सरपंच सागर दहातोंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी नाम फाउंडेशनने ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हाती घेतलेल्या या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले। स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। ग्रामस्थांनीही नाम फाउंडेशनचे आभार व्यक्त करत अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळत असल्याची भावना व्यक्त केली। नाम फाउंडेशनच्या या लोकहितकारी उपक्रमामुळे मसोबाची वाडी येथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। रिपोर्टर राजू गायकवाड, तेजवार्ता न्यूज नेटवर्क, आष्टी। नमस्कार। मसोवाडी ग्रामपंचायतमध्ये नाम फाउंडेशनमार्फत 1 तासाला 1000 लिटर फिल्टर पाणी भेटणार आहे। आपल्या जलजीवनच्या उंदरखेलीतून आलेल्या टाकीतून तिथे पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1000 लिटर 1 तासाला आपल्याला फिल्टर स्वच्छ पाणी भेटणार आहे। 5 रुपयामध्ये 15 लिटर, 1 रुपयामध्ये 2 लिटर अशा 2 प्रकारची सुविधा आपण केलेल्या आहेत। आता आपण टेट घेतली, 5 रुपये टाकलेली फिल्टर पाणी येते आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने मी नाम फाउंडेशनचे खूप खूप आभार मानतो। नमस्कार, मसोबाडी ग्रामपंचायतमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मसोबाडी ग्रामपंचायत येथे नामा फाउंडेशन यांच्या अंडरमध्ये वॉटर फिल्टरचे जे मशीन आपण जोडलेले ग्रामस्थांसाठी, तर सर्वप्रथम नामा फाउंडेशनच्या सर्वच अधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार त्यांचे व्यक्त करतो। ह्या गावामध्ये जलजीवनचे प्रकल्प आणि त्या अंतर्गत नामा फाउंडेशनचं फिल्टरचं ह्या माध्यमातून लोकांना खूप काही फायदा होणार, आरोग्यदायक पाणी असं मिळणार आहे। तर सर्वांच्या वतीने मी सर्वांचं नामा फाउंडेशन यांचा आभार व्यक्त करतो। अशाच गावचे वेगवेगळे स्कीमा राबवून गाव विकासाच्या दिशेने नेण्यासाठी सहकार्य करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमेशा सच के साथ।